पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभूयो नमः। श्री गजाननाय नमः। चिंतामणी विजय अध्याय 10वा। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते गणपती बाप्पांची स्तुती स्तवन करू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे गणपती बाप्पा, तुम्ही मोक्षदानी आहात. तुमचं नाव जरी नुसतं मुखामध्ये आलं तरी चिंता आणि विघ्न सगळे नासले जातात. भक्त हा चिंतामुक्त होतो. आणि म्हणून गुणाधीश गणपती बाप्पा, तुझे गुण हे वर्णन करता येत नाहीत. कारण वेद सुद्धा तुझे गुण वर्णन करत असताना भागले गेलेले आहेत. कारण महाकारण 21 स्वर्ग संपूर्ण सप्त पाताळ ही तू निर्माण केलेली आहेस. आणि अशा पद्धतीनं 21 स्वर्ग सप्त पाताळ निर्माण करून तू सगळा विचित्र अशी कला केलेली आहेस. 4 वर्गांचं प्रमाण करून त्याच्यामध्ये 14 मणू निर्माण केले. अनंत ब्रह्मांडाचं अंतर आणि ते समान गती मात्र सगळ्यांच्या भिन्न भिन्न केलेले आहेस. सगळ्यांचं सूत्र हातामध्ये धरून हे गणपती बाप्पा तू नाचू लागलेला आहेस. अशी तुझी आघात अशी शक्ती आहे. आणि ती माझ्या एका मुखाने कशी वर्णन करता येईल. म्हणून हे एकदंता दयासागरा गुणवंता, अतिशय सुरसाशी कथा तुझा दास म्हणून माझ्या हृदयामध्ये बसून तू वर्णन केलेले आहे. पाठीमागच्या अध्यायामध्ये जनकाचं चरित्र आणि ते मुनीश्वरांनी आपल्या पत्नीला सांगितलेलं आहे. तेव्हा तिनं पतीच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. हात जोडून प्रार्थना करू लागलेली आहे की दुर्वेचं काय महिमान आहे, काय महात्म्य आहे. आणि त्याच्यामुळं संशयानं माझं मन भरलं गेलेलं आहे. तरी दुर्वांकुराचं जे महात्म्य आहे ते दुर्वांकुराचं महात्म्य आपण मला सांगावे. दुर्वांकुरामुळं तुष्टता काय होते. नवेदा भक्ती सद्भक्ताने केल्यानंतर गणपती बाप्पा प्रसन्न होतात. हे तुम्ही पूर्वी मला सांगितलेलं होतं. ही कथा तुम्ही मला अगोदर सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये नाम महिमा हा थोर असा आपण मला सांगितलेला आहे. त्याच्यापेक्षाही थोर हे दुर्वांकुर आहे असं आपण म्हणता, पण मला याच्यामध्ये नवल वाटू लागलेलं आहे. एक वेळेला गजानन असं जर म्हटलं तर आत्मरूपाची प्राप्ती त्या भक्ताला गणपती बाप्पा देतात. 2 वेळा नामस्मरण केलं तर मग देव त्याचा ऋणी होतो. गणेश तीर्थ हे डोळ्यांनी पाहिलं तर गणपती बाप्पा त्याला मुक्ती देतात. आणि त्या तीर्थामध्ये जर स्नान घडलं तर सायुज्य पद त्याला प्राप्त होतं. पण या दुर्वा समान पुण्यच नाही असं आपण म्हणता. त्याच्यामुळं माझं मन हे भ्रमलेलं आहे. माझ्या मनामध्ये संशय येऊ लागलेला आहे की या दुर्वा गणपती बाप्पांना वाहिल्याच्या नंतर काय होतं. हा माझा संशय आहे. आणि तो संशय आपण निरसन करावा, माझ्या चित्ताला शांत करावं असं म्हणून ती अतिशय सद्भावानं मुनींच्या चरणावरती लागलेली आहे.
प्रेमाच्या धारा डोळ्यातून वाहू लागलेल्या आहेत. आणि मग त्या ऋषींनी आपल्या पत्नीचं मुख पाहिलेलं आहे, प्रिय पत्नीचं मनोगत जाणलेलं आहे. मुनी हे हर्षभरीत झालेले आहेत, आनंदित झालेले आहेत, तिचा हात धरलेला आहे आणि म्हणू लागलेले आहेत, तुझा सगळा संशय आताच मी संपवून टाकतो. तरी तू स्वतःचं मनोगत पूर्ण कर. दुर्वा महिमा हा अतिशय अद्भुत आहे आणि तो तुला असा सांगून कळणार नाही. त्याच्यामुळं तू स्वतःच्या डोळ्यांनी त्याचं काय महिमान आहे ते तू पहा. दुर्वेसारखी वस्तू नाही या त्रिभुवनामध्ये. दुर्वा आहे, तिच्या समान काहीच नाही. त्याच्यामुळं जी जी व्रत आहेत ती दुर्वा समान नाहीत. सोनं आहे, सोन्याचं दान केलं तरीसुद्धा ते दुर्वेपेक्षाही नाही. जमीन दान केली तरीसुद्धा गणपती बाप्पाला दुर्वा वाहिलेल्या त्याच्या पुण्यापेक्षा ते अतिशय कमी आहे. गाईचं दान दिलं, योग साधना केल्या तरीसुद्धा दुर्वेसारखं अद्भुत महिमान त्यांचं नाही, असं कौंडण्य ऋषी सांगू लागलेले आहेत. सद्भावनानं गणपती बाप्पांना दुर्वा वाहिली, मंत्र पुष्पांजली समर्पित केली, स्तुती आनंदानं केली. हृदयामध्ये गणपती बाप्पांचं चिंतन केलेलं आहे आणि जगदुद्धार गणपती बाप्पांना प्रार्थना केलेली आहे. गणपतीच्या मस्तकावरती वाहिलेली ते दुर्वांकूर, त्याच्यातली एक दुर्वा त्या कौंडण्य ऋषींनी उचललेली आहे आणि तीची एक दुर्वा आपल्या पत्नीच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि मग हृदयाचं जे गुह्य आहे ते गुह्य तिला सांगू लागली, ही जी दुर्वा आहे ही एक दुर्वा तुझ्या मनाचा संशय दूर करील. हे माझं सत्यवचन आहे. तरी तू आपल्या मनोगताला पूर्ण कर. तू काय कर तर शीघ्र जा, अति तातडीनं जा. पूर्ण ब्रह्म जो मोक्षदानी आहे तोच गणपती बाप्पा. आणि त्या गणपती बाप्पांना नमन करून तू इंद्रपुरीला इंद्राच्या जवळ जा. त्या देवांचा राजा जो इंद्र आहे त्या इंद्राची प्रार्थना कर. आणि एक दुर्वा आहे, या एका दुर्वेच्या वजनाचं तू सोनं मागून घे. असं म्हटल्याच्या नंतर ती ऋषींची पत्नी जी आहे ती आश्रया माता म्हणू लागलेली आहे की मी जर इंद्रपुरीला गेले आणि देवांचा राजा जो इंद्र आहे त्या इंद्राला एका दुर्वेच्या वजना इतकं जर सोनं मागितलं तर तो त्यावेळेला आम्हाला हसेल. तो म्हणू लागेल की या पृथ्वी तलावरती अनेक राजे आहेत, अनेक दानशूर व्यक्ती आहेत, ते काय तुला सोनं दिलं नसतं का? पण तू मात्र या त्रिभुवनामध्ये मुनीची पत्नी असून काय मागू लागलेली आहे तर म्हणे एक दुर्वा आणि त्या एका दुर्वेच्या वजनाचं सोनं दे. मग तुला काही पृथ्वी तलावरती तेवढं सोनं कोणी देत नव्हतं का? आणि मग या ठिकाणी इथं कशाला आलीस हे मला नवल वाटेल असं इंद्र मला म्हणेल. त्यावेळेला तिचं ते बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग मुनी सांगू लागलेले आहेत की तू काय कर हे प्रिये, तू त्या क्षणी अमूल्य असा शब्द माझा जतन कर. तू सोनं कितीही इंद्रानं दिलं तरी ते घेऊन येऊ नको. ही दुर्वा पारड्यामध्ये टाकून याच्या वजनाचं सोनं दे असं म्हणून मागून घे. वजन करून आण. त्या इंद्राची प्रार्थना कर आणि जेवढं
या दुर्वाचं वजन होईल तेवढं सोनं घेऊन ये. जास्तही आणू नको आणि कमी पण आणू नको. वजन केल्याशिवाय सोनं घेऊ नको असं त्या इंद्राला तू सांग. आणि असं म्हणून मग ती जी दुर्वा आहे ती दुर्वा त्या सतीच्या हातामध्ये दिलेली आहे, त्या आश्रया मातेच्या हातामध्ये दिलेले आहे. आणि पतीचं मनोगत जाणून ती आश्रया माता हर्षभरीत झाली. सद्भावानं मुनींच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि जाण्यासाठी सिद्ध झाली. आनंदानं पुन्हा पतीला नमन केलेलं आहे आणि गणपती बाप्पाचं चिंतन करून मनाच्या योगानं इंद्रभुवनामध्ये जाऊन पोचली. आश्रया माता आलेली आहे, मुनीची कांता आलेली आहे, मुनीची पत्नी आलेली आहे. म्हणून देवांचा राजा जो इंद्र आहे त्या इंद्राला अतिशय आनंद झाला. तो सभास्थानातून उठलेला आहे, आसनावरून उठलेला आहे आणि आश्रया मातेच्या समोर येऊन साष्टांग नमन केलं, प्रार्थना करू लागलेला आहे. सभेमध्ये नेलं आणि म्हणू लागलेला, हे माते, कोणती इच्छा धरून तू या ठिकाणी आलेली आहेस, तरी तुझं मनोगत काय आहे ते सांग, मी तुझी इच्छा तात्काळ पूर्ण करीन. आज दर्शनाचा मनोगत पूर्ण झालेला आहे. येताना हे माये, हे आई, तुला पुष्कळ कष्ट झाले असतील तरी मला त्वरित सांग. तुझ्या पायाच्या सद्भावानं नमन करून सांगतो, मी तुला जे हवं आहे ते देईन. असं देवांचा राजा इंद्राचं बोलणं ऐकलेलं आहे. आश्रया माता आनंदाना अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला, सुहास्यवदन झालेला आहे. आणि त्यावेळेला म्हणू लागलेली आहे की माझ्या मुनीची, माझ्या पतिदेवाची आज्ञा आहे म्हणून हे देवेंद्रा मी इथं आलेली आहे. आणि म्हणून माझ्या चित्तामध्ये आहे की ही एक दुर्वा माझ्या पतीने दिलेली आहे. गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वा, त्याच्यामधली एक दुर्वा, आणि या दुर्वेच्या वजनाचं सोनं तुझ्याकडून घेऊन ये म्हणून मला पाठवलेलं आहे. पण सोनं किती, तर या दुर्वेच्या वजना एवढं, जास्तही आणू नको आणि कमी पण आणू नको असं कौंडण्य ऋषींनी सांगितलेलं आहे. त्यावेळेला देवांचा राजा इंद्र म्हणू लागलेला आहे, ही दुर्वा म्हणजे किती काय आणि त्याच्यामुळं काय मनोगत पूर्ण होणार आहे. याचं जर वजन केलं तर कितीसं सोनं येईल आणि मग मला लाज वाटेल. 33 कोटी देवांचा राजा मी इंद्र आहे आणि त्या इंद्रानं काय दिलं तर एका दुर्वेच्या वजनाचं सोनं दिलं. म्हणून मी धनाधीश असताना तुला जेवढं पाहिजे तेवढं मी सोनं देतो, तू फक्त मनोगत सांग. तेव्हा ती मुनिकांता आश्रया माता बोलू लागलेली आहे, देवेंद्राला सांगू लागलेली आहे की मला माझ्या पतींनी सांगितलेलं आहे त्या नियमाचं उल्लंघन करायचं नाही, तरी ही दुर्वा पारड्यामध्ये घालून त्याच्या वजनाचं तेवढंच सोनं मला दे. मी त्यांना शब्द दिलेला आहे की या दुर्वेचं वजन करून याच्या वजना एवढंच सोनं घेऊन मी येईन. मला जास्त सोनं नको आहे आणि कमी पण नको, तरी ही दुर्वा याची तुला करून तेच सोनं हे अमरनाथा, हे देवाचा राजा इंद्रा मला तू दे. आणि मग ते दिल्यानंतर मी माझ्या मार्गानं परत जाईन. हे सतीचं मनोगत ऐकलेलं आहे. देवाचा राजा इंद्र हा संतोषित झालेला आहे आणि मग मान देऊन बसवलं गेलेलं आहे. त्याच वेळेला काराजवानला गेलेला आहे, तुला या दुर्वेच्या वजना एवढं सोनं देतो असं म्हणू लागलेलं आहे. आणि मग धनाधीश
त्याला बोलावलं गेलेलं आहे. इंद्र म्हणू लागलेला आहे की ही जी दुर्वा आहे, या दुर्वेच्या वजनाचं सोनं या सती माता आश्रया मातेला तू दे. तेव्हा त्यानं नमन केलेलं आहे आणि त्या मुनिकांता, मुनीची पत्नी जी आहे त्या आश्रया मातेला त्या दुर्वेच्या वजनाचं सोनं तुडून देऊ लागलेले आहेत. भांडारामधलं सोनं आणलेलं आहे. त्याच वेळेला एका पारड्यामध्ये दुर्वांकुर घातलेली आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं घालू लागलेले आहेत. सोन्याचा भार होऊ लागेल. सोनं हे ढिगाऱ्यानं ओतू लागलेले आहेत. पण ते पारडं सोन्यांनी भरून गेलं. पण दुर्वा असलेलं पारडं काही वरती जाईना. तेव्हा कुबेर मनामध्ये आश्चर्य करू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे ही तर नवल परी दिसू लागलेली आहे. पण अंतःकरणामध्ये भ्रम पावला गेलेला आहे. अहंकाराला पेटला गेलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे की दुसरं तराजू मोठं आणा. त्याच्यामध्ये दुर्वांकुर घातलेला आहे आणि सोन्याची रासच्या रास अहंकारानं त्याच्यामध्ये दुसऱ्या पारड्यामध्ये घातली. पण तरीसुद्धा तराजूमध्ये सोनं काही जोखलं जाईना. त्यावेळेला त्या कुबेरालाही आवेश आलेला आहे. सोनं त्या जोखातून काढलं गेलेलं आहे, त्या तराजूतून काढलेलं आहे आणि प्रचंड मोठा असा तराजू तिथं उभा केलेला आहे. आणि मग त्या कुबेरानं गर्वांगामध्ये धरून दुसरा तराजू तिथं आणलेला आहे आणि पर्वतासारखा सोन्याचा ढीग करून पुन्हा ते जोखू लागलेले आहेत. पण ज्या पारड्यामध्ये दुर्वा होती ते काही वरती उचलेना. ज्याच्यामध्ये त्रिभुवन सामावलं जाईल असा तराजू परत घेऊन आले आणि त्याच्यामध्ये सोनं लुटून टाकू लागले. अहंकार मनामध्ये धरलेला आहे. पुष्कळ सोनं पर्वतासारखा ढीग घातला तरीसुद्धा दुर्वा असलेलं पारडं काही कणभर हलायला तयार नाही. दुर्वांकुराचं पारडं मात्र आपलं स्थान सोडत नाही. कुबेराचं सगळं सोनं संपून गेलं. मग रत्न आणलेली गेलेली आहेत आणि त्या जोखामध्ये घातलेली आहेत. पण दुर्वांकुर काही केल्या हालत नाही. कुबेराचं सगळं भांडार संपलं गेलेलं आहे आणि मग मात्र तो धनाधीश कुबेर मनामध्ये लाजलेला आहे. आश्चर्य करू लागला, माझ्या सत्वाची हानी झाली. एका दुर्वांकुराची तुलना मला करता आली नाही. कुबेर खिन्न झाला आणि मग येऊन इंद्राला त्यानं नमन केलं. झालेला सर्व वृत्तांत सांगितला. नुसत्या दुर्वांकुराच्या वजनाचं सोनं एक गवताची काडी त्याचा भार होत नाही आणि सगळं धन संपलं गेलेलं आहे. सोनं सगळं संपलेलं आहे. आता त्याच्यामध्ये वजनात घालायला सोनं शिल्लक नाही. हे कुबेराचं बोलणं ऐकलं. दीनवाणीनं कुबेर बोलू लागलेला आहे. असं इंद्रानं ऐकलं. अपार संपत्ती अर्पण केली आणि मग मी ती तुला पूर्ण करीन. तेव्हा सर्व संपत्ती आणा आणि याच्यामध्ये घाला. पण ती पारडं काही वरती जाईना. स्वर्लोकीचे धन संपलं गेलं आणि मग इंद्र लाजला गेलेला आहे. मीपणा सगळा संपला गेला आणि आश्चर्य करू लागलेला आहे. जो दक्षिण दिशेचा पती आहे, त्रयभुवनामध्ये ज्याची कीर्ती आहे, तो पापी जनांना शिक्षा करणारा असा विख्यात जो यमराजा आहे, ज्याचं नाव कृतांत आहे, तोही रागानं भडकला गेलेला आहे. तो म्हणू लागलेला आहे की मी त्याची तुला करीन. आवेशानं
मुनिकांताश्रया मातेला म्हणू लागलेला आहे की मी त्या दुर्वांकुराची तुलना करून अपार असं धन माझ्याजवळ आहे आणि ते सगळं सोनं मी पारड्यामध्ये टाकीन. मग लोकाचं जे सोनं आहे, धन आहे, ते आणलेलं आहे आणि त्या पारड्यामध्ये टाकलं. पण ते पारडं काही हालायला तयार नाही. अशी अघटित हे पाहिलं गेलेलं आहे. सर्वजण गर्वरहित झाली, मानाखाली घातलेले आहेत. दुर्वांकुराचं पारडं काही वरती जाईना. आणि मग जो महादेवाच्या माथ्यावरती बसून अमृताचा वर्षाव करतो आहे आणि त्याला लक्ष केलेलं आहे, तोही धावून आलेला आहे. असा श्रेष्ठ चंद्र जो आहे, ज्याची अगाध कीर्ती आहे, त्यानंही गर्व मनामध्ये धरला आणि सोनं घेऊन आला. पारड्यामध्ये सोनं टाकलं, पण तो सुद्धा कष्टला गेलेला आहे. अरे एक गवताची काडी आणि त्याला जोखत असताना इतकी सगळी वित्त संपत्ती आटली गेली. चंद्रसुद्धा उद्विग्न झालेला आहे. आवेशानं तिथं सूर्य आलेला आहे आणि आपली संपत्ती तिथं घालू लागला. पण तो सुद्धा मनामध्ये खिन्न झाला. वरून आलेला आहे, दिग्पाल आलेले आहेत आणि आपलं सोनं त्या पारड्यामध्ये घालू लागले. पण दुर्वांकुर ज्या पारड्यामध्ये ठेवलेलं होतं, ते पारडं काही कणभरसुद्धा हलायला तयार नाही. आणि म्हणून ज्यानं जग निर्माण केलं, ज्यानं ही जीवसृष्टी निर्मिती केली, असा ब्रह्मदेव तिथं आलेला आहे. ब्रह्मदेव म्हणू लागलेला आहे, मी सृष्टीचा करता आहे, मला काय अशक्य आहे, म्हणून मी तुला करीन, अमित असं सोनं मी या काळी घेऊन येईन. असं म्हणून त्यानं ब्रह्मदेवाने सोनं आणलेलं आहे, त्या तराजूमध्ये टाकलं. पण तरीसुद्धा दुर्वांकुराचं पारडं काही हालायला तयार नाही. हे सगळेजण पाहत असताना खिन्न झाले, मनामध्ये आश्चर्य मानू लागले. ही तर अघटित अशी करणी झालेली आहे. आणि मग सगळ्यांच्या मनाचा भ्रम झालेला आहे. ब्रह्मदेवाच्या सह्यासाठी आवेशानं चक्रपती लक्ष्मीकांत आलेले आहेत. आणि मग भगवंत म्हणू लागले, मी लक्ष्मीचा पती आहे, मी अनंत अवतार घेऊन थोर थोर अशा राक्षसांना ठार मारलेला आहे. मी कर्ता कर्वेश्वर, मी सर्वेश्वर आहे. मी सोनं आणीन आणि हे जे वजन आहे ते वजन मी पूर्ण करीन. असं म्हणून जनार्दन तिथे येऊन उभा राहिलेले आहेत. अनंत हाताने सोनं त्या तराजूमध्ये घालू लागले. पण सोनं झोकीत असताना सोन्याचा पर्वतच्या पर्वत अत्यद्भुत असा दिसू लागलेला आहे. पण दुर्वांकुराचं काही वजन होईना. ज्याच्यामध्ये दुर्वा ठेवलेली आहे ते पारडं काही वरती उचलेना. चक्रपाणी भगवंतांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे, म्हणू लागलेलं आहे, ही अतिशय विचित्र अशी करणी दिसू लागलेली आहे. त्यावेळेला सगळेजण स्तब्ध झाले. त्याच वेळेला त्रिनेत्र गंगाधर महादेव कैलासपती त्यांना कोप आल्यानंतर जो संहार होतो, उदार अखंड भक्ताशी असलेले भोळे महादेव, त्यांना हा वृत्तांत कळाला आणि मग मनामध्ये हर्ष पावले गेलेले आहेत. आणि ते उमापती महादेव अमित असं सोनं घेऊन मी तुला पूर्ण करीन म्हणून आले. त्या अमित अशा धनाच्या राशी घेऊन महादेव आलेले आहेत. आणि मग पारड्यामध्ये टाकले, पण तुला काही होईना. महादेव सुद्धा गर्वरहित झाले. हरिहरादी सर्व जे देव आहेत ते चिंतातूर झाले आणि म्हणू लागले की एका दुर्वेसाठी
एका दुर्वेच्या भारासाठी आम्हाला सोनं मिळेना, हे तर अपूर्व झालं. त्या दुर्वेची तुला लक्षून ते पाहिलेलं आहे. आणि मग मुनीची कांता, मुनीची पत्नी जी आश्रया माता आहे, तिला अतिशय आनंद झालेला आहे. ती त्या वजन काठ्याच्या तुलेच्या जवळ गेली आणि आनंद मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. त्या वजन काठ्यावरती त्या पारड्यामध्ये ठेवलेलं ते दुर्वांकूर त्याच्या जवळ गेलेली आहे. सर्व देवांना तिनं हात जोडलेले आहेत आणि म्हणू लागलेली आहे, मला आता सोन्याची गरज नाही. हे दुर्वांकूर माझे मला परत द्या. या दुर्वांकुरा समान आणि थोर काही साधन नाही. तरी आता हे सोनं घेऊन मी काय करू, असं म्हणून सर्व देवांना तिनं नमन केलेलं आहे आणि ताबडतोब स्वतःच्या आश्रमाकडे निघालेली आहे. समोर पतीला पाहिलेला आहे आणि साष्टांग लुटांगण घातलं. दोन्ही हात जोडून दीनवाणी झालेली आहे आणि म्हणू लागलेली आहे, हे पतिदेवा, हे दुर्वांकूर मला देऊन माझ्या सर्व संशयाला समाप्त केलेला आहे. माझा सगळा संशय संपलेला आहे. या दुर्वासारखं पुण्य आणि दुसरं काहीच नाही. माझ्याकडून अपराध झालेला आहे. माझा अपराध हे दयाळा तुम्ही पोटात घाला. दुर्वांकूर मला देऊन माझ्या भ्रमाचं निरसन केलं. दुर्वांकुराचं महिमान हे कुणालाही वर्णन करता येणार नाही. सोन्याचं दुर्वेच्या भारा एवढं सोनं वजन करत असताना देवादिदेव सगळे भागले थकले आणि म्हणून सोन्याचा विचार सोडून दिला आणि मी ही दुर्वा घेऊन आले. दुर्वेचं हे महिमान कुणालाही वर्णन करता येणार नाही. माझ्या संशयाचं निरसन झालं. या दुर्वेसारखी वस्तू कुठंही शोधून मिळणार नाही. असं म्हणून सद्भावानं तिनं वंदन केलेलं आहे. मुनीच्या पायावरती डोकं ठेवलं. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागलेले आहेत. सद्गदित अंतकरण झालेलं आहे आणि समोर उभी राहून आनंदभरीत स्तुती करू लागलेली आहे. धन्य धन्य महाराज, तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त आहात. गणेश भक्त हे गजानन. आणि म्हणून मला त्याच्यामध्ये वेगळं पण काहीच वाटत नाही. म्या मनामध्ये संशय घेतला आणि विनाकारण हे दयाळा तुम्हाला शिनवलं आणि भागवलं. हा माझा अपराध क्षमा करा. आणि म्हणून सत्वर मला वरदान देऊन माझ्या अपराधाची क्षमा करा. म्हणून पुन्हा पतीच्या पायावरती डोकं ठेवलं. मुनींनी हे तिचं सद्भक्तीचं अंतकरण जाणलं गेलेलं आहे. आणि मग पत्नीच्या हाताला धरलं आणि आश्रय तिला देऊन आपल्याजवळ बसवलं. तेव्हा ते मुनी म्हणू लागलेले आहेत, स्वानंदवासी मोक्षदानी तोच हा देवादिदेव गणपती बाप्पा आहेत आणि या स्थावर क्षेत्रामध्ये वसलेले आहेत. या सुक्षेत्रामध्ये या चिंतामणी त्याला ज्यानं इच्छिलेलं आहे त्याला अर्ध्या क्षणामध्ये फळ प्राप्त होत आहे. तरी नित्य दुर्वांकुराने जो पूजा करतो आहे त्याच्या मनाचे मनोरथ पूर्ण होतात. त्याला गणपती बाप्पा दर्शन देतात असं वचनामृत ऐकलेलं आहे. आणि मग ती आश्रया माता मनामध्ये संतोषित झाली. त्याच वेळेला देवांचे भार तिथं आलेले आहेत. भावयुक्त अंतकरणानं सर्वांनी ऋषींना हात जोडून नमन केलेला आहे. नम्रपणानं बोलू लागलेले आहेत की या दुर्वांकुराची तुलाज आमच्याच्यानं करता आली नाही. आमचा सगळा
अभिमानाचा झाडाझडती झालेली आहे. असा तू महामणी गणेश भक्त अतिशय विख्यात असा प्रसिद्ध आहेस. आम्ही दुर्वा तुलन करत असताना सगळं सोनं संपून गेलं. या दुर्वेसारखं अन्य पुण्यात्री लोकांमध्ये नाही. किती दुर्वा अर्पण कराव्या म्हणजे गणपती बाप्पांना ती पूजा मान्य होते. हे दयाळा, हे आम्हाला कथन सांगून यावेळी आम्हाला पावन करा. असं ते देवांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि कौंडण्य मुनी अतिशय आनंदलेले आहेत. आणि मग सर्व देवांना दुर्वा महिमा त्यावेळेला सांगू लागलेले आहेत. 21 नको, 1800 नको, 1000 नको, आणि नाही लाख नको. कोटी दुर्वा वाहण्याची गरज नाही. अंतःकरणातल्या भावभक्तीनं एक दुर्वांकुर जरी गणपती बाप्पांच्या मस्तकावरती अर्पण केला तरी सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या भक्ताचं मनोरथ पूर्ण करतात. सावर क्षेत्रामध्ये हा चिंतामणी आहे. हा गणपती बाप्पा दुर्वांकुर वाहिल्यामुळं तुष्ट होतात अशी मुनींची वाणी ऐकलेली आहे. सर्व देव आनंदले. हरिहरादी स्थावर क्षेत्रामध्ये गणपती बाप्पांना दुर्वांकुर अर्पण करू लागले, वाहू लागले आणि नित्यकाळी आनंदाची प्राप्ती झाली. स्थावर क्षेत्र हे अतिशय परमपावन सर्व तीर्थांचं मूळ स्थान. हरिहरादी सुरगण अखंड वस्ती करतायत. आणि ही सतकथा ही गणेश पुराणामध्ये व्यासांनी वर्णन केलेली आहे. जी सुतांनी मुनींच्यासाठी तीच वर्णन केली. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वासुदेव हरी.